सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपड्यात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा। शहरातील पुरातन श्रीराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। जिथे राम आहे तिथे पवित्रता आहे। राम हा संबंध देशाचा नसून संपूर्ण विश्वाचा आहे। माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती। आज रामनवमीच्या निमित्ताने चोपडा शहरातील पुरातन श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सकाळपासून दर्शनासाठी पुरातन राम मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे। यावेळी पुरातन असलेले जबरे राम मंदिर येथील राम मंदिरातील पुजारी मिलिंद जोशी यांच्या हस्ते महापूजा महाआरती करून श्री राम लल्ला यांच्या जन्मोत्सव श्री रामनवमी निमित्ताने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या परिवाराने सुद्धा श्रीराम मंदिरात येऊन दर्शन घेतले व नागरिकांना शुभेच्छा देताना सांगितले की राम हा शब्द फार पवित्र आहे। जिथे राम आहे तिथे पवित्र आहे। राम हा देशाचा नाही तर संपूर्ण विश्वाचा आहे असे त्यांनी सांगितले आणि शहरातील महात्मा गांधी चौकातील पुरातन राम मंदिरात पाटील गाडी येथील श्रीराम मंदिरात विधिवत पूजा करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। राम जन्मानिमित्त सर्वांना शुभेच्छा। राम हा शब्द अत्यंत पवित्र आहे। हा शब्द तोंडातून सकाळी उठल्यानंतर पहिलं नाव आपण रामाचं घेतलं पाहिजे। जिथे राम आहे तिथे पवित्रता आहे, तिथे मंगलता आहे, तिथे निर्मलता आहे। आणि राम आहे फक्त भारताचे नाही, संबंध विश्वात आपण जरी केला तर रामाचं एक फार चांगल्या पद्धतीचं एक आदर्श पुरुष म्हणून आदर्श देव म्हणून आपण रामाकडे पाहतो। आपण सर्वजण मिळून रामाचा आजच्या प्रसंगी त्यांच्या चरणी प्रार्थना करूया। आपल्या देशाला चांगले दिवस यावे अशा पद्धतीची प्रार्थना आपण रामाच्या चरणी करूया। धन्यवाद। जबरे राम मंदिर हे पुरातन मंदिर आहे। या मंदिरातली जी मूर्ती आहे ती अत्यंत सिद्ध आहे। आम्ही माझ्या बऱ्याच 3-4 पिढ्यांपासून आम्ही याची पूजा अर्चा करत आहोत। अत्यंत प्रभावी ही मूर्ती आहे। मंदिरातल्या अत्यंत देवाचं प्रसन्नता असल्यामुळे या जगामध्ये आज जी रामनवमी आपण साजरी केली, या रामनवमीच्या निमित्ताने
सर्वांना सुख मिळावं, सगळ्यांना शांती मिळावी, धर्माचं जागरण व्हावं, प्रत्येकाने आपला निजधर्म पाळावा, सगळ्यांनी आपलं वैयक्तिक सर्व स्वार्थ न करता देवाचं कार्य करावं ही रामरायाला केलेली आजची प्रार्थना आहे. रामनवमीनिमित्त सर्व सनातन लोकांना, प्रजाजनांना, सगळ्यांना अत्यंत सुखकारक भरपूर शुभेच्छा देतो. सगळ्यांचं सर्वेपी जना सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुया. या सर्व प्रजेला सुख मिळावं, समाधान मिळावं, शांती मिळावी ही प्रार्थना रोज देवाला आम्ही करत असतो. संध्याकाळी रामरक्षा पठण, आरती रोज 9 दिवसापर्यंत होत असते. यानंतर देवाची मुख्य नियमान सेवा होत असते. भजन, पूजन, आज संध्याकाळी भजनाचा पण कार्यक्रम होईल. अशा प्रकाराने रामाची आम्ही उपासना करत असतो. उद्या श्री रामनवमीनिमित्त सर्वांना महाप्रसादाचं निमंत्रण आहे. 12 वाजता सगळ्यांनी महाप्रसादासाठी यावं, पण सगळ्यांनी शांततेने प्रसाद खावा. भरपूर प्रसाद आहे, कोणी प्रसादा वाचून जाऊ नये एवढी प्रार्थना करतो. जय श्रीराम. सियावर रामचंद्र की जय, हनुमान जी महाराज की जय, नारायण भगवान की जय, सद्गुरु देव की जय. नमः पार्वती पतये, हर हर महादेव. भाऊ उद्या प्रसाद घ्यायला येतोय. अरे भगवान बाबा कुठे गावाला गेले, कुठे कोणती वाटला हा मोठे वा. उद्या प्रसाद खायला या. जायचं नाही ना अजून. हा प्रसाद खायला येईल.